नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हरी ठोंबरे. आज 22 जानेवारी. डाळिंबाचा हंगाम हा चालू झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळजवळ बागांना पाणी सोडून 1 महिना झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागा वातावरणातल्या बदलामुळे म्हणा किंवा नैसर्गिकरित्या कमी ताण असल्यामुळे म्हणा, या कारणामुळं अनेक बागांचे चौक लांबत आहे, कळी निघण्यास मागं पुढे होत आहे. परंतु ज्या बागा नैसर्गिक चांगल्या ताणावर होत्या आणि मॅनेजमेंट व्यवस्थित होतं, त्या बागांमध्ये आज बऱ्यापैकी कळी निघण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, मी आज धरमसिंग भाऊ यांच्या बागेत आहे. या बागेमध्ये जवळजवळ 9 वर्षाचा हा प्लॉट आहे. 7 ते 8 फुटापर्यंत या झाडाची उंची झालेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा या झाडावरती किती माल निघाला होता गेल्या वर्षी? 560. किती झाडात? 5.5. या झाडावरती 25 किलोच्या आसपास प्रति झाड हा गेल्या वर्षी माल निघालेला होता. प्रत्येक वर्षी याच्यापेक्षा कमी माल कधीच निघत नाही. दरवर्षी जास्तीचाच माल या प्लॉटमध्ये निघतो. आपण डाळिंबामध्ये आता मी रोज अनेक शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण अनेक प्लॉट भेट देतो, त्यावेळेस शेतकऱ्यांची बागेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की बागांना भरपूर दर आहे आणि बागेवरती अवाढव्य खर्च वाढत चाललेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, दर हे वर्षानुवर्ष टिकून राहत नसतात. त्याच्यामुळं आपल्या बागेला जेवढा खर्च करायचा गरजेचा आहे तेवढाच करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, डाळिंब बागातील आता शेतकरी एकाच वेळेस अनेक प्रश्न विचारतात, परंतु प्रत्येक बागेचं गणित हे त्या जमिनीवरती झाडाचं विश्रांती काळात केलेलं काम, त्या ठिकाणी त्या झाडाचं पाणी नियोजन, त्या ठिकाणी खत व्यवस्थापन, या सगळ्या कामावरती त्या बागेमध्ये कळी किती निघते हे अवलंबून असतं. आज आपण आता धरमसिंग भाऊच्या बागेत आहे. ही बाग आता बऱ्यापैकी निघणं चालू झालेले. अजून आघाडीचा एक सुद्धा हात झालेला नाही. आघाडी वेळेत वारंवार आमची चर्चा होती. ज्यावेळेस ही आघाडी थांबायला पाहिजे त्यावेळी ही वेळेत थांबलेली होती आणि आता भरपूर कळी या बागेमध्ये दिसायला चालू झालेली आहे. आता आपण शेतकरी मित्रांनो, डाळिंब बागेमध्ये मी कायम सांगित असतो की आपल्याला डाळिंब बागेमध्ये एका वेळेला तेल्या परवडतो, एका वेळेला मर परवडते, पण आपल्याला त्या ठिकाणी निमॅटोड हे परवडत नाही. आता आपण धरमसिंग भाऊच्या बागेला निमॅटोड दिलेलं आहे. आपण आता मुळीजवळ बघूया. घ्या थोडं फोन पुढे घ्या. या ठिकाणी आता रेग्युलर त्यांचं पाणी पडतं. खत भरलेलं होतं या वर्षी. खताचं याला रासायनिक खत भरलेलं नव्हतं ना आता या ठिकाणी. आता धरमसिंग भाऊनी निमॅटोज प्लस सोडलेलं आहे किसान ॲग्री सर्चचं. आता या प्लॉटमध्ये तुम्हाला मी दाखवतो बघा. 9 वर्षाचं झाड आहे, परंतु निमॅटोडचं व्यवस्थापन हे खूप आणि खूप योग्य पद्धतीनं असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसल्याच पद्धतीचा तुम्हाला इथं निमॅटोड हा आढळून येणार नाही. आता या ठिकाणी बारीक बारीक छोटी छोटी पांढरी मूळ सुद्धा आता भरपूर प्रमाणात दिसायला चालू झालेली आहे. हे बघा, आता इथं एवढ्या भयंकर प्रमाणात मुळी आहे, परंतु ह्या मुळीला कसलाच प्रादुर्भाव आपल्याला निमॅटोडचा दिसून येत नाही. हे बघा, छोट्या मुळीला सुद्धा नाही आणि जवळजवळ ह्या साईजच्या आपल्या तारकाडीच्या साईजच्या मुळीवरती सुद्धा नाहीये. त्यामुळं तुम्हाला हे निमॅटोड प्लस जे सोडलंय आता आपण काही काही बागांमध्ये पाहतो दुसऱ्या वर्षालाच आपल्याला निमॅटोड दिसू लागला. आता तुम्हाला हे सोडल्यानंतर कुठं बागेत दिसला का निमॅटोड? हा, कुठंच नाही दिसला ना. कारण खत भरताना आपल्याला ज्या वेळेस तुम्ही खतासाठी गड्डे करसाल त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं, परंतु आपण आता ज्या ठिकाणी बी आपण खोदून बघितलं त्या ठिकाणी आता ह्या मुळीवरती किती बारीक मुळी आहे, पण ह्या मुळीला कुठंच आपल्याला निमॅटोडचा प्रादुर्भाव हा दिसत नाही, कुठंच दिसत नाही. त्या पूर्ण गड्ड्यात आपण त्या ठिकाणी कुठंच निमॅटोडचा प्रादुर्भाव नाही. शेतकरी मित्रांनो, निमॅटोडसाठी अगदी पॉवरफुल आणि शेतकऱ्याला पाहिजे तितका रिझल्ट देणारं प्रोडक्ट म्हणून आज निमॅटोड प्लसची ओळख झालेली आहे. तुम्ही सुद्धा निमॅटोडसाठी जर बागेत निमॅटोड असेल तर नक्की निमॅटोड प्लस द्या. आणि
ज्या बागांमध्ये आलेला आहे, आता या बागात सुद्धा काही ठिकाणी ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी तो आढळत नाही. कारण औषध सोडल्यानंतर जवळजवळ आता किती दिवस झाले याला? 6 तारखेला पाणी सोडलं. 6 तारखेला सोडलेलं आहे, पाणी सोडलं. पाणी सोडलेलं आहे. त्याच्यानंतरच आपण हे दिलं होतं. आता सोडल्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं निमेटोडचा प्रादुर्भाव हा दिसूनच येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या पाण्याला हे निमेटोडचं नियोजन करा आणि त्या ठिकाणी किसान ॲग्री सर्चचं निमेटोड प्लस हे अगदी आवर्जून सोडा. 100% आपल्याला रिझल्ट येईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही काही बागेतील प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.